बापू गण्या, यानले दोनचा पाडा म्हणून दाखव बरं. आईला भोकाले म्हणू. भोसडीच्या आईला काम धंदे नसेत का? सकाळ सकाळी चहा नाश्ता हेपलावाले येतील आमच्या घरी. भोकमारीचे फुकट चोदाय वा. मला का पैसे किन देता का बे तुम्ही? तुम्हाला पाडे म्हणून दाखवतं. शर्माजी चहा घ्या. बिस्कुटही काऊन नाही आणून दिलीस व? कुत्र्यांना तर बिस्कुट काही सोडलं नाही, याला देऊन दे. आणि खा म्हणा आमच्या घरच्या कुत्र्यासारखा बिस्कुट. काय म्हणती बुडवून? भोकन टिकला मला दोनचा फाळा म्हणून दाखव म्हणते. उद्या घरी येऊन रिझल्ट विचारल. नापास झालं तर परवा गाण खाजून दे म्हणल. आता काय हेच धंदे वाचल्यात का माझ्याकडे? पहिन मा इकडे जन्मापासून टेन्शन घेताय माणूस. पहिले शिक्षण, मग जॉब पा. 8 ते 9 11 घंट्याची जॉब करा. वापस येवा, जेवा, खावा, झोपा, परत तेच काम करा. साला माणसाला सुख नावाची गोष्टच नसे. पण मी तसा कोणी पाडेगिन विचारला ना तर कानाखाली गचने 2 थापडा मारूशा लागते मला. बे भोसडीच्या गण्या, हा तुझा नवीन मास्टर हो ट्युशनचा. आई सर. हॅलो गण्या. मावशी बोल ना. कोठे आहेस रे बकऱ्या? इकडं मिस्त्री कामावर आलो. ठेकेदार भाद्रवाले गेलाय. लवकर 5 मिनिटांमध्ये काय तर घेऊन देऊन बोल. तू का ना पेपरामध्ये नापास झालास? हो मावशी, माझ्या बापानं मला पक्का सुतावलं. नापास झालो म्हणून कोणी एवढा गांड फुटतलं मारतेत का? माझ्या चेहऱ्यावर अशी बुकी मारलं का एक साईडची दाढ तुटली व. आता कपाराला पट्ट्या लावून मी इकडे मिस्त्रीच्या कामावर आलो मावशी. माझ्या बकऱ्या तुला अभ्यास नाही करता आला का? अन तुझा मित्र डेंग्या पास झाला का तो? अहो मावशी, तोही नापास झाला. त्याच्या बापानं त्याला घराच्या बाहेर काढलं. आता मी ज्या साईटवर काम करत आहो तेथे हा भोसडीचा डेंग्या जेसीपी चालवत आहे. माये दोन्ही बकऱ्यानं नाव रोशन केला ना. अबे काम करावं लागलं का फोनवर बोलावलं बे? भोसडीच्या वा तुमचा पगारच काढतो हो. मावशी, ठेकेदार आला. मग रात्री बोलतो तुझ्या सोबत काय तर. भोसडीच्या मला ठेकेदार म्हणतेस? सिव्हिल इंजिनियर आहो मी. उठ, कसा तंगडून झोपलाय किती? रंगपंचमीचा दिवस आहे ना, तू गटारामध्ये झोपून आहेस. तर मग काय करू? सवितीला कलर लावायला गेलतो आई. भोसडीची डेंग्याच्या पिचकारी सोबत खेळत आहे. मला एकही कलर नाही लावलं. अरे ते दोघं मस्त कलर भरून आहे. भोकात मी नाही काही. मला कलर काऊन नाही लावलं तिनं? लैलाच्या मजनू 2 बुक्क्या पाठीवर बसतील ना, सप्पी आशिकीच विसरवीन तुझी हो. अब तुले का समजेल व प्यार म्हणला दर्द. साला ते कलर लावल म्हणून मी गुलाल नेलो तिच्या घरी. हा भोसडीचा डेंग्या साला पिचकारी धरून तिथे उभाच. आई, आता ते दोघं घरी कोणी नसेत म्हणून एकामेकाला कलर लावत आहेत. आणि मी इकडे गटारीतलं पाणी तोंडात धरून लढत आहो. आता मला नशीब जगावाचा आई. सांगून दे त्या हरामखोर डेंग्या आणि त्या भोसडीची सवी दिलं. साली धोकेबाज सवी ती. बकऱ्या गण्या, तुझा बाप कुठे आहे रे? बाबा मागच्या चौकामध्ये पडून आहेत. कोणती होत शिला म्हणून बोंबलत आहेत. मम्मा माय. गण्या, झोपव आपल्या मिट्टूले. मी येतो कुकर मांडून. जुजू गाई माझा बापू झोपून जाई. गाईच्या गोट्यात बापूले बायको ठेसते. बायकोले बापू दना दना भेवते. गण्या, तू मले ताने मारतास का बे? अजी नाही जी पप्पा. जुजू माझा बापू रात्रंदिवस बापू दारू ढुसते. बायकोन काही म्हणलं तर चमन लासते. बायकोचा बैल भाड्या माझा बापू रोज म्हणते आना कोंबडा कापू. माई पाहिलात 1.25 रुपयाची, पण मी जास चोदते रईसाची. अव शांते, हा पायनव तुझा पोरगा मले ताने मारत आहे. अजी नाही जी पप्पा, हा लढत आहे तर मी आलो लोरी म्हणून झोपवत आहो. ले मा बापू, लढू नको मा. कायले लढा लागते बे तुले? उकटाचा घरी बसून तुले खावाले भेटते. बायको तिकडे राबाले जाते आणि तू कायले रडतेस बे? माझ्या बापूले लाज शरम नसेगा. बापूच्या डोक्यावर कोणता टेन्शन नसेगा. पोरगा लग्नाचा होईपर्यंत बापूच्या बापानं आंबा कमवून ठेवलं का? ले ऐकू नशे येत का बापू? रिपीट म्हणू का? बापूच्या बापाले शरम लाज नशे